मधाळ न्याय दिला सर्जराव. म्हणजे नाट्यशुभांगीला सुद्धा तुम्ही मधाळ न्याय दिला. म्हणजे ते नाट्यशुभांगीचं बरोबर पेरणी करत गेला, प्रसंगाचं बरोबर मांडणी करत गेला. ही टीम नाटक करत नाही तर ती रंगभूमीवर जिवंतपणा पेरत आहे. हे वाक्य म्हणजे ती जी पूर्ण नाटकाची टीम होती ती नाटक करत नाही तर ती रंगभूमीवर जिवंत करत नव्हते. तो एक जीवन बघा बरं, त्या वाक्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. प्रेक्षक प्रत्येक प्रसंगाचा एक भाग झाल्यासारखं वाटत होते, असंही त्याच्यामध्ये एक वाक्य. प्रेक्षक प्रत्येक प्रसंगाचा एक भाग झाल्यासारखे वाटत होते. विनितराव म्हणजे तुला लवकर समजते. विलक्षण संतुलन साधत हृदयात घर करून गेले, हे एक वाक्य. विलक्षण संतुलन साधत हृदयात घर करून गेले. खरा प्रवास आधीपासूनच अनुभवत होतो. शांत साक्षीदार म्हणजे असे शब्द आहेत, त्याचं ताळमेळ तुम्हाला आता लक्षात नाही ना, फक्त शब्द लक्षात घ्या. भावनिक दृष्ट्या जोडले गेलो होतो असं एक तिथं होतं. आणि नंतर मग मी वाचत गेलो आणि मला जायचं झालं काय काय सोडावं असं मला झालं. त्याच्यातलं काय सोडावं आणि काय घ्यावं म्हणजे त्या नाटकांच्या स्वप्नांची, कष्टाची आणि संघर्षाची साक्ष बनत गेली. म्हणजे त्याच्यातलं ते वाक्य होतं. आणि सर्जाच्या लिखाणात रिहर्सलचा अनुभव होता. मॉर्निंग वॉकचा ताळमेळ साधलेला होता. म्हणजे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर आम्ही काय दिवे लावले, विनायकनं काय म्हटलं, श्रीकृष्ण काय म्हटलं आणि त्याला बरोबर सोडणं सर्जेला जमतंय. रिहर्सलचा अनुभव, मॉर्निंग वॉकचा ताळमेळ, नाटकातील पात्रांना उच्चतम न्यायिक शब्दावली म्हणजे त्या नाटकातील जे पात्र होते त्याच्याबद्दल सविस्तर लिहून त्यांना त्या त्या यथोचित न्याय देऊन त्यांना ते मांडणी केलेली होती. समारोपाचा प्रसंग, इतर प्रसंग, भूमिकेचे अंतरंग, खरे नाव व नाटकातील नाव, त्याची पार्श्वभूमी म्हणजे त्या नाटकातील जे पात्र होते त्याचं नाटकातील नाव. या 40 कलाकारांमध्ये शिरीष आपला कुठे दिग्दर्शक डायरेक्टर म्हणजे फार मोठा हस्ती आहे. पण आता तो हस्ती आहे असं आपल्याला वाटत नाही. तो आपला दुर्गुण आहे, पण तो चांगला. मी चांगला म्हणतो, काळजी करू नको. त्याला काय म्हणजे मित्रांनो चांगलं म्हटलं तर त्याला असं त्रास त्याचं बरोबर आहे, मी त्याला सहमत आहे. तर ही टीम नाटक करत नाही तर ती रंगभूमीवर जिवंतपणा पेरत आहे. शिरीष हे कलाकारांसोबत वाढले आहे म्हणतं ते कंसात लिहिलं म्हणजे त्याच्याबद्दल अहो जाओ मला वाचताना खूप त्रास व्हायचा. हे प्रांजळपणाने मी कबूल करतो आणि हे कबूल करत असताना मला अत्यानंद होत आहे, हे सुद्धा सांगतो. तर नाट्य साधना हा एक शब्द होता त्याच्यामध्ये. तपश्चर्या, निखळ प्रेम, प्रेरणादायी कलाकृती, विचारांची एक छाया उमटली आहे. दीर्घ साधना, अजूनही पागलं रंगभूमीवर काम आहे. म्हणजे एक त्यातलं कोणतरी पात्र होतं, आता मला त्याचं नाव वगैरे काही दिलं नाही, मला आठवते ते शब्द थोडंसं कठीण आहे माझ्यासाठी. अजूनही पागलं रंगभूमीवर ठाम आहे. वय वाढलं तरी त्यांचा रंगभूमीवरील आत्मा अजूनही तरुणच आहे. सुभाष टाकळीकर. तो अभिनय नव्हता तर तो अनुभव होता. रंगभूमीला वाहिलेल्या आयुष्याची प्रेरणादायक झलक असे काही उच्च कोटीचे शब्द त्याला बरोबर प्रसंगाला धरून तुझी ती मांडणी खरोखरच कौतुकास्पद आहे. आवडली त्या मला आवडते जास्त. पण हे सांगतो आता त्याचं मला ते पीडीएफ दिसलं की मी ते लगेच बघतोय, विचार करतो वाचू चला आपण शांततेनं वाचूया. कारण पेजेस भरपूर असतात. सुद्धा मी जर रिप्लाय दिला तर त्याचं सुद्धा समीक्षण करतोय. कारण त्याचे पेजेस भरपूर असतात. मी एकदा वाचलं गडबडीत, नंतर शांततेनं वाच. त्याची पार्श्वभूमी आणि त्या नाटकातील त्या भूमिकेची पार्श्वभूमी त्याचा सुरेख ताळमेळ जोडला आणि तो वाचकाला समजत होता आपल्याला.
कलाकाराचा इतिहास हा सुद्धा त्यानं दाखवला. विलक्षण लेखन, विलक्षण समीक्षण, सभागृह आणि त्याचंच ते असं लिहिलेलं एक वाक्य होतं, सभागृहात एक क्षणाचं मौन पसरलं. म्हणजे कुठला तरी प्रसंग त्यानं लिहिला आणि सभागृहात एक क्षणाचं मौन पसरलं. हे वाचताना मला सुद्धा असं ते पूर्ण सभागृह लक्षात आलं. तिथलं मौन सुद्धा ते वरचं पार्श्वभूमी मी वाचलं. श्वास थांबल्यासारखा झाला. त्याची आपल्यालाही म्हणजे प्रेक्षकालाही वेगळ्या जगात न्यायची कला, म्हणजे त्याची त्या भूमिकेची, शिरीषची, त्या दिग्दर्शकाची भूमिका की वेगळ्या जगात घेऊन जायचं आणि याची कला ते लिखाण आपल्याला वाचकाला वेगळ्या जगात घेऊन जायचं. यात त्याचा सगळा समतोल तो आपल्यालाही शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही वेगळ्या जगात हळूवार घेऊन जात असतो. म्हणजे त्याच्यामध्ये हे लिहिलेलं वाक्य होतं त्याचं, सूक्ष्म वास्तववादी शब्द नाटक हळूहळू संपू लागले, नाटक हळूहळू संपू लागतं असं ते त्याच्या प्रसंगामध्ये लिहिलेलं होतं. आणि ते थोडंसं रटाळ वाटत जरी असलं तुम्हाला, ज्यांना त्याचं थोडं लक्षात जरी आलं असेल, मला सांगता आलं नसेल, तरी पण एखाद्या लेखकाचा तो आपला मित्र आहे त्याच्या गुणाचं थोडंसं तराजून मूल्यमापन आपण केलं पाहिजे. त्या दिवशी पुण्यामध्ये राजाबद्दल त्यानं लिहिलं, भावनिक झालो, असे काही जे प्रसंग असतात ते मांडायला कधी ताकद लागतात. म्हणजे ते तुमच्याकडे आहे ते जोपासा, त्याचं एक पुस्तक तयार करा. त्या पुस्तकाला फार मोठी उच्च कोटीची, पराकोटीची मागणी होईल, नक्कीच होईल. हे नाटक पाहण्यासारखं नाही, तर हे नाटक अनुभवण्यासारखं